आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. कॉल 9921004600. So, good morning, friends. Last chapter we have seen some identities. We have discussed some examples based on that simple identities. Now we will start the new chapter. The new chapter is third. Is it? Third. Yes. Put the heading third. In this chapter, we will see the definition of thirds, the type of thirds, based on order, based on terms, the name of the thirds, and some laws related to thirds. Now, first we will see the definition of thirds. What do you mean by thirds? Yes. See the definition, what they are giving. Let A be a positive rational number. Let A be a positive rational number. Let A be a positive rational number. Positive rational number and n be a positive integer and n be a positive integer which is not equal to 1, which is not equal to 1. These are the conditions. Then if nth root of A, what we call this? Nth root of A, or it can be written as A to 1 by n, A to 1 by n is not a rational number, is not a rational number is not a rational number, then this term is called third of order n, of order n. Definition नीट वाचून घ्या. काय म्हणले बघा, लेट A be a positive rational number. रॅशनल नंबर म्हणजे काय? रॅशनल नंबर म्हणजे झालेला आहे. रॅशनल नंबर म्हणजे जे नंबर आपण P by Q या फॉर्म मध्ये लिहू शकतो where Q is not equal to 0. रॅशनल नंबर म्हणजे काय? जे नंबर आपण P by Q या फॉर्म मध्ये लिहू शकतो पण की Q कसा पाहिजे? नॉट इक्वल टू 0 पाहिजे. त्यावेळी अशा संख्येला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर म्हणतो. आता इथे बघा, लेट A be a पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे P and Q, and n be a पॉझिटिव्ह इंटिजर. इंटिजर म्हणजे काय? इंटिजर म्हणजेच काय? The set of negative number 0 and positive number. काय म्हणतो?
इंटिजर म्हणजे काय? सेट ऑफ ऑल निगेटिव्ह नंबर, 0 अँड पॉझिटिव्ह नंबर, या सेटला आपण इंटिजर म्हणतो. इथं काय दिलंय? अँड एन बी अ पॉझिटिव्ह इंटिजर विच इज नॉट इक्वल टू 1. एन कसा पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे, म्हणजे निगेटिव्ह नको आहे, 0 पण नको आहे, 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही नसतो. एन कसा पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे, पण नॉट इक्वल टू 1 पाहिजे. या दोन कंडिशन असतील तर, या दोन कंडिशन असतील तर nth रूट ऑफ a किंवा a raised to 1 by n is not a rational number. नॉट अ रॅशनल नंबर म्हणजे काय? की a raised to 1 by n or nth root of a should be irrational number. असं असेल तर या टर्मला आपण काय म्हणतो? सर्ड म्हणतो. कशाचा? ऑफ ऑर्डर n. नीट अजून एकदा बघा, जर असं असेल ए एन ए, तुम्हाला समजून देतो. nth रूट ऑफ ए, हा ए कसा पाहिजे? पॉझिटिव्ह रॅशनल पाहिजे, बरोबर. हा एन काय पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे, विच इज नॉट इक्वल टू 1, बरोबर. आणि हा कंप्लीट टर्म इररॅशनल पाहिजे, तेव्हा आपण या कंप्लीट टर्मला काय म्हणतो? सर्ड म्हणतो. कळालं? ओके, डेफिनेशन लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. नोट, थोडे नोट, डेफिनेशन वर थोडे नोट. डेफिनेशन वर थोडे नोट देतो. The other name of a third is radical. पहिला पॉइंट, the other name of the third is radical. पहिला पॉइंट, the other name of third is radical. आपण third ला radical सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट पॉइंट, the symbol. तो आपण रूटचा सिम्बॉल काढतो. the symbol, हा जो सिम्बॉल आहे, हा जो सिम्बॉल आहे, it's called radical sign. It's called radical sign. काय पहिला पॉइंट, द अदर नेम ऑफ द थर्ड इज रॅडिकल, म्हणजेच काय? थर्डला आपण रॅडिकल सुद्धा म्हणू शकतो, आणि या साइनला काय म्हणू शकतो? रॅडिकल साइन. नेक्स्ट पॉइंट घ्या. आता यातला हा एन जो आहे, साइन मधला जो एन आहे, त्याला काय म्हणायचं? द एन इज कॉल्ड ऑर्डर ऑफ द थर्ड. n is called order of the third. Order of the third. Okay, that n is called the order of the third. Next point. आता यामध्ये a जो आपण लिहितो, ए ला काय म्हणायचं?
A is called the radicand. A is called radicand. ओके, नेक्स्ट पॉइंट, याला रीड कसं करायचं, याला रीड कसं करणार. मगाशी मी सांगितलं can be read as nth root of a, can be read as nth root of a. म्हणजे काय, nth root of a म्हणजे काय, ज्यावेळी तर 2 असतो असा त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो, त्याला 3 असतो त्याला क्यूब रूट म्हणतो, इथं 4 असतो त्याला फोर्थ रूट म्हणतो, तर 5 असतो त्याला काय म्हणतो, फिफ्थ रूट म्हणतो, इथं n आहे त्याला काय म्हणणार, nth रूट ऑफ a. हे आपण असं पण लिहू शकतो, ते n असेल a असेल तर a raised to 1/n, बरोबर. तर 2 असेल a असेल तर आपण काय लिहू शकतो, a raised to 1/2. क्यूब रूट असेल तर आपण काय लिहू शकतो, a raised to 1/3. हे असे फॉर्म्स आहेत त्याचे. ओके, नेक्स्ट थोडे एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल द्या, तुम्ही लिहू शकता स्वतःहून. √3 क्यूब रूट ऑफ 2, फिफ्थ रूट ऑफ 7 एक्सेट्रा. हे झाले सर्चचे एक्झाम्पल. परत एकदा बघा काय काय बघितले पॉइंट आहे. द पहिला पॉइंट, द अदर नेम ऑफ द सर्ड इज कॉल्ड रॅडिकल. द अदर नेम ऑफ द सर्ड इज कॉल्ड रॅडिकल. हा जो रूटचा सिम्बॉल आहे, हा जो रूटचा सिम्बॉल आहे त्याला काय म्हणतो आपण, रॅडिकल साइन. द सिम्बॉल इज कॉल्ड रॅडिकल साइन. नेक्स्ट, सिम्बॉल मध्ये जो n आहे ते n ला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ द सर्ड. n इज कॉल्ड ऑर्डर ऑफ द सर्ड. नंतर हा a जो आहे, a इज कॉल्ड रॅडिकंड. a ला काय म्हणतो, रॅडिकंड. आणि हे असं कंप्लीट असेल तर आपण याला वाचू कसं शकतो, दिस कॅन बी रेड ॲज nth रूट ऑफ a. थोडे एक्झाम्पल्स आहेत, चेक करून घ्या, स्क्रीनशॉट. येस, रब करतो. नेक्स्ट घ्या, टाइप्स ऑफ सर्ड्स बेस्ड ऑन ऑर्डर. टाइप ऑफ सर्ड्स बेस्ड ऑन ऑर्डर. First type is quadratic surds. डेफिनेशन नावातच आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन ची डिग्री काय असते, 2 असते, त्याचे रूट्स पण 2 असतात. मग क्वाड्रॅटिक म्हणजे काय, अ सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड, अ सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड quadratic surd. Okay, a surd of order 2 is called quadratic surd. For example,
काय √5 √2 √3 एक्सेट्रा. आता ज्या सर्ट्सची ऑर्डर 2 असते ती आपण दाखवत नाही, इथे मेन्शन करत नाही 2 असं. तर का इन जनरल जिथं साईन नसतं तिथं आपण समजून जायचं की त्याचा ऑर्डर काय आहे, 2 आहे. जिथं जिथं सर्ड मध्ये काहीच लिहिलेलं नसतं तिथं आपण समजून जायचं की तो स्क्वेअर रूट आहे किंवा त्या सर्डचा ऑर्डर 2 आहे. ओके, नेक्स्ट घ्या क्युबिक सर्ड. क्युबिक सर्ड simple. A third of order 3 is called cubic third. A third of order 3 is called cubic third. Yes, examples. काही घेऊ शकता. Cube root of 5, cube root of 2, cube root of 7, etc. ज्या सर्ट्सची ऑर्डर 3 असते अशा सर्ट्सला आपण क्युबिक सर्ड म्हणतो. काय, ज्या सर्ट्सची ऑर्डर 3 असते अशा सर्ट्सला आपण क्युबिक सर्ड म्हणतो. त्याला कसं रीड करणार, क्यूब रूट ऑफ 5, क्यूब रूट ऑफ 2, क्यूब रूट ऑफ 7. ओके, सिंपल. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट टाइप बायक्वाड्रॅटिक सर्ड. बायक्वाड्रॅटिक सर्ड सिंपल. क्वाड्रॅटिक म्हणजे ऑर्डर 2 असणार, बाय म्हणजे 2 म्हणजे 2 × 2 4 म्हणजे ऑर्डर किती असणार 4. अ सर्ड ऑफ ऑर्डर 4 is called biquadratic surd. बरोबर, सिंपल आहे. पटपट एक्झाम्पल लिहून घ्या. 4th रूट ऑफ 2, 4th रूट ऑफ 8. फॉर एक्झाम्पल 4th रूट ऑफ 2, 4th रूट ऑफ 10, 4th रूट ऑफ 8. सिंपल सिंपल आहे. पहिल्यांदा आपण सर्ट्सची डेफिनेशन बघितली, थोडे पॉइंट्स बघितले. आता टाइप्स ऑफ सर्ट्स आपण बघतोय बेस्ड ऑन ऑर्डर. पहिला टाइप आहे क्वाड्रॅटिक सर्ड. क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय, अ सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक सर्ड. इथे जनरली आपण 2 ज्याची ऑर्डर 2 असते तिथं आपण 2 लिहित नाही. जिथे जिथं काहीच लिहिलेलं नसतं सर्ड मध्ये आपण समजून चालायचं की ती ऑर्डर त्याची 2 असणार आहे. नेक्स्ट आहे क्युबिक सर्ड. अ सर्ड ऑफ ऑर्डर 3 इज कॉल्ड क्युबिक सर्ड. इथं बघा क्यूब रूट ऑफ 5, क्यूब रूट ऑफ 2, क्यूब रूट ऑफ 7 एक्सेट्रा. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये ऑर्डर 3 आहे, त्याला क्युबिक सर्ड म्हणणार. ओके, नेक्स्ट आहे बायक्वाड्रॅटिक सर्ड. अ सर्ड ऑफ ऑर्डर 4 इज कॉल्ड बायक्वाड्रॅटिक सर्ड. तर बघा 4th रूट ऑफ 2, 4th रूट ऑफ 10, 4th रूट ऑफ 8. तर सगळ्यांची ऑर्डर 4 आहे त्यामुळे त्याला काय म्हणणार, बायक्वाड्रॅटिक म्हणणार. ओके, नेक्स्ट 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 घ्या. टाइप्स ऑफ सर्ड्स बेस्ड ऑन टर्म्स. टाइप ऑफ सर्ड based on terms. Based on terms. आता मगाशी जे आपण बघितलं ते काय होतं, टाइप्स ऑफ सर्ड बेस्ड ऑन ऑर्डर होतं. ऑर्डर म्हणजे त्या साइन मध्ये आपण यांच्या जागी जी लिहितो ते त्याची ऑर्डर असते. आता इथं आपण काय बघणार आहे, टाइप्स ऑफ सर्ड बेस्ड ऑन टर्म्स म्हणजे सर्ड मध्ये
रॅडिकंड काय असणार आहे त्यावरून त्याचे टाइप्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. फर्स्ट टाइप आहे सिंपल सर्ड, नावातच आहे सिंपल सर्ड. सिंपल सर्ड काय? A surd which consists of a single term is called simple or monomial surd. A surd which consists of a single term, it's called a simple term or a simple surd or monomial surd. For example, देऊ शकता तुम्ही √5, √3, cube root of 4, काही √5, cube root of 3, cube root of 2 घ्या, kth root of n काही घेऊ शकतो, एक्सेट्रा. डेफिनेशन बघा, सिंपल सर्ड ची डेफिनेशन काय? अ सर्ड which consists of a single term is called a simple surd or monomial surd. मोनोमियल म्हणजे काय? आपण ज्यावेळी पॉलिनॉमियल चॅप्टर शिकताना बघितलेलं की सिंगल व्हेरिएबल असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? मोनोमियल म्हणत असतो. 2 असतील तर बायनोमियल म्हणतो, 3 असतील तर ट्रायनोमियल म्हणतो आणि मोर दॅन 3 असतील तर पॉलिनॉमियल म्हणतो. म्हणजे काय? सिंगल आहे त्यामुळे काय म्हणतो? मोनोमियल सर्ड. बरोबर. डेफिनेशन मध्ये अ सर्ड विच कन्सिस्ट अ सिंगल टर्म इज कॉल्ड सिंपल सर्ड और मोनोमियल सर्ड. इथं बघा √5 आहे, सिंगल आहे, √2 आहे, क्यूब रूट ऑफ 2 सिंगल आहे, n सुद्धा सिंगल आहे, दुसरी टर्म नाही आहे, त्यामुळे अशा सर्ड्सला आपण काय म्हणतो? सिंपल सर्ड्स म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, मिक्स्ड सर्ड. Next point, mixed surd. Mixed surd. Definition: if A is a non-zero rational number, if A is a non-zero rational number, if A is a non-zero rational number and nth root of B is monomial surd, and nth root of B different आहे बघा, nth root of B is a monomial surd, then A plus or minus nth root of B and A into nth root of B is called mixed surd. सिंपल आहे. डेफिनेशन चेक करा. काय म्हणलं बघा, इफ A is a non-zero rational number. रॅशनल नंबर मी सांगितलं, रॅशनल नंबर म्हणजे जे नंबर P by Q फॉर्म मध्ये लिहिता येतात पण Q इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे, त्याला रॅशनल नंबर म्हणतो. अँड nth रूट ऑफ B इज अ मोनोमियल सर्ड. मोनोमियल सर्ड म्हणजे मागची डेफिनेशन जी बघितली सिंपल सर्ड पाहिजे, त्या सिंगल टर्म पाहिजे. या 2 कंडिशन असतील तर A प्लस मायनस nth रूट ऑफ B आणि A इंटू nth रूट ऑफ B इज कॉल्ड मिक्स्ड सर्ड. आता सपोज मी इथे घेतला A इज इक्वल टू सपोज 2 घेतला आणि n इज इक्वल टू सपोज 3 म्हणजे ऑर्डर 3 घेतली आणि B इज इक्वल टू सपोज 4 घेतला, तर हे कसं होणार? A इज रॅशनल नंबर, ऑर्डर 3
म्हणजे असं झालं थर्ड रूट ऑफ 4 आणि 2 प्लस मायनस म्हणले प्लस मायनस आणि 2 इंटू क्यूब रूट ऑफ 4 असं झालं. ओके, आय झाला एन एन रूट ऑफ बी फॉर्म मध्ये आला. म्हणजेच काय 2 प्लस क्यूब रूट ऑफ 4 2 मायनस क्यूब रूट ऑफ 4 आणि 2 इंटू क्यूब रूट ऑफ 4. These are mixed surds. Okay, these are mixed surds. लिहून घ्या, सिंपल आहे. ओके, अब करतो. नेक्स्ट कंपाउंड सर्ड. कंपाउंड सर्ड compound set. Yeah, the sum or difference of a rational number, the sum or difference of the rational number, the sum or difference of rational numbers and the sum and difference of rational number and one or more surds is called one or more surds is called compound surd. सिंपल आहे डेफिनेशन. काय म्हणले बघा, द सम और डिफरन्स ऑफ अ रॅशनल नंबर, कोणताही तुम्ही रॅशनल नंबर घ्या, अँड वन और मोर सर्ड इज कॉल्ड कंपाऊंड सर्ड. मिक्स्ड सर्ड आणि कंपाऊंड सर्ड मध्ये काय फरक आहे? मिक्स्ड सर्ड मध्ये आपण काय करत होतो, रॅशनल नंबरची सम और डिफरन्स विथ अ सिंगल टर्म सर्ड कॉल्ड सिंपल सर्ड. मिक्स्ड सर्ड मध्ये आपण काय बघत होतो की सम और डिफरन्स ऑफ रॅशनल नंबर विथ अ सिंपल सर्ड. पण कंपाऊंड मध्ये काय बघणार, वन और मोर सर्ड, द सम और डिफरन्स ऑफ रॅशनल नंबर विथ वन और मोर सर्ड इज कॉल्ड कंपाऊंड सर्ड. म्हणजेच काय झालं, मिक्स्ड सर्डला सुद्धा तुम्ही कंपाऊंड सर्ड म्हणू शकता. किती इथं वन पण लिहिलंय ना, बरोबर. मिक्स्ड सर्डला सुद्धा तुम्ही कंपाऊंड सर्ड म्हणू शकता. एव्हरी मिक्स्ड सर्ड इज कंपाऊंड सर्ड, बट एव्हरी कंपाऊंड सर्ड इज नॉट अ मिक्स्ड सर्ड. Okay, so some examples. 3 plus root 3. Next, 5 plus root 3 minus root 7. 5 plus root 3 minus root 7. इथं थर्ड 3 टर्म आहेत बघा. root 5 plus root 7. root 5 root 5 plus root 7 minus 3 root 4. इन टर्म्स आहेत एक्सेट्रा. पण कंपाऊंड सर्डच्या डेफिनेशन मध्ये बघा, ऍटलिस्ट कंपाऊंड सर्ड कधी म्हणतात, इफ इट कंटेन्स ऍटलिस्ट 2 टर्म्स. ऍटलिस्ट 2 टर्म्स त्यात पाहिजे. सिंगल टर्म असेल तर ते काय होते,
सिंपल सर्ड होते. ओके, ठीक आहे. हे झाले सर्ड चे टाईप. अजून एक लास्ट टाईप आपण बघणार आहोत. दॅट इज सिमिलर और लाइक सर्ड्स. सिमिलर और लाइक सर्ड्स. सिमिलर और लाइक सर्ड्स. Similar or like surds. Definition काय बघा. If two surds are different multiples of the same simple surd. काय लिहिलंय? If two surds are different multiples of same simple surd, it's called then they are called simple surd or then they are called similar surd or like surd. Similar surds or like surds. Otherwise जर असे नसतील, otherwise they are called dissimilar or like च्या उलट unlike surd. Simple definition बघा. If two surds are different multiples of same simple surd, then they are called similar surds or like surds. म्हणजे काय पाहिजे? सिंपल सर्ड सेम पाहिजे, फक्त मल्टिपल काय पाहिजे? वेगळा पाहिजे. तर बघा, सिंपल सर्ड आता समजा मी √5 घेतला, इथे पण √5 सिंपल सर्ड. आता इथं √2√5, 3√5, 7√5. बघा, √5 सिंपल सर्ड आहे, तिघांच्या मध्ये सेम सिंपल सर्ड आहे, फक्त मल्टिपल काय आहे? इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे. डिफरंट मल्टिपल बट सेम सिंपल सर्ड, then they are called similar surd. आणि असे नसतील तर डिसिमिलर सर्ड. असे नसतील म्हणजे काय? सिंपल सर्ड वेगवेगळे घ्या, हे सेम असू देत. 7, 3√5 आणि 7 into root of 2 घ्या. इथं बघा, सिंपल सर्ड वेगवेगळे आहेत, मल्टिपल सुद्धा वेगवेगळे आहेत. अशा वेळी अशा सर्ड्सला काय म्हणायचं? डिसिमिलर सर्ड्स. हे झाले टाइप्स ऑफ सर्ड. पहिला टाइप आपण बघितला सिंपल सर्ड, दुसरा टाइप बघितला मिक्स्ड सर्ड, तिसरा टाइप बघितला कंपाऊंड सर्ड, आणि चौथा टाइप बघितला सिमिलर और लाइक सर्ड. यामध्ये सगळं तुम्हाला समजलं असेल. सिंपल आहेत. येस. आता हे रब करतो. येस.
आतापर्यंत जेवढं बघितलं तेवढं तुम्हाला समजलं असेल. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतो.